जय महाराष्ट्र. मी सन्मान्य राज साहेबांचा महाराष्ट्र सैनिक अमोल पवार. आज नेमका विषय असा घ्यायचा की बरेचशी लोक आहेत जी कातकरीपाडा असेल, कोपरी असेल, गडगापाडा असेल, त्याच्यानंतर कोपरी घासकोपरी असेल, इतर ठिकाणी जे काही नागरिक राहतात त्यांच्या आमच्याकडे वारंवार तक्रारी येत आहेत पाण्यासंदर्भात. पाणी लोकांना पुरेसे मिळत नाहीये आणि काही 2 दिवस 3 दिवसानंतर पाणी सोडलं जात आहे. नेमका ह्या सर्व गोष्टींचा जेव्हा खुलासा केला किंवा जिथे स्थानिक लोक त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा असं म्हणजे समजण्यात येत आहे की जे काय वॉलमॅन आहेत आपल्या परिसरामध्ये, जे काय वॉलमॅन आहे महानगरपालिकेचे, ते काही सोसायटी आहेत, या मोजक्या काही सोसायटी आहेत ज्यांना ओसीसीसी असेल नसेल किंवा अनधिकृत सोसायटी, अशा सोसायटीकडून काय पैसे घेतात. दर महिन्याला त्यांचं काहीतरी बांधलेलं आहे, पैसे घेतात आणि त्यांना चावीचा कॉक जास्त सोडून पाणी जास्त प्रमाणात सोडलं जात आहे. जे काही चाळीतील नागरिक आहेत, जे काही सोसायटीमध्ये राहणारे जे हक्काचे त्यांचं पाणी आहे, ते अशा लोकांमुळे ते इतर लोकांना ते पाणी दिलं जात आहे. चाळीच्या हक्काचं पाणी जे दिवसातून एक वेळा असेल किंवा एक दिवसाआड असेल, जे त्या चाळीच्या लोकांना मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये. कारण ते जास्तीचं पाणी कुठंतरी काही सोसायटींना, ज्यांच्याकडून महिन्याला काही यांना एक XY रक्कम दिली जाते, त्या सोसायटींना सोडण्याचं काम हे महानगरपालिकेचे वॉलमॅन करतात. या सर्व विषय संदर्भात मी पालिकेचे जे काही अधिकारी, पाणी पुरवठ्याचे सुरेंद्र ठाकरे साहेब यांच्याशी चर्चा करून यावर मी त्या कारवाई करण्याचं त्यांना पत्र देखील दिलंय. तर मला जे काय वॉलमॅन आहेत त्यांच्या संदर्भात बोलायचं आहे की असं काय तुमचं प्रकार चालले असतील तर ते त्वरित बंद करा. कारण इकडे नागरिक लोक दर महिन्याला, दर वर्षाला पाणीपट्टी भरताय, घरपट्टी भरतायत आणि त्यांना पुरेसं योग्य ते पाणी मिळत नाहीये. अनेक वेळा असं होतं की आपण काही जनतेचे प्रश्न असेल ते पालिकेत घेऊन जातो, रस्ता असेल, पाणी असेल, लाईट असेल, तेव्हा असं सांगितलं जातं की तिथल्या स्थानिक लोकांनी पर्सेंटेज वाईज की एवढी एवढी घरपट्टी भरली नाहीये, नळपट्टी रिमार्क देऊन ते काम रद्द केलं जातं. तर मला त्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगायचं, जर का हे काम तुम्ही जे काय स्थानिक लोक आहेत त्यांचं रद्द करतायत, तर मग तुम्ही ह्यांना परवानगी, बांधण्याचे परवाने कसे देतात? जर का ती सोसायटी उभी असेल, बांधून झाली असेल, त्यांना अनधिकृत कनेक्शन दिलं जात आहे, मग त्यांना लिगल कनेक्शन का नाही दिले जात? लिगल कनेक्शनवर कधी आपण बोलणार आहात? जर त्यांच्याकडून तुम्ही घरपट्टी घेतायत, सगळे कर वसूल करतायत, तर मग त्यांना लिगल पाण्याचं कनेक्शन का नाही दिलं जात? तर मी विनंती करेल महानगरपालिकेचे जे काही अधिकारी, आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असेल, सहाय्यक आयुक्त असेल, कृपया या सर्व प्रकाराकडे विशेषतः लक्ष द्या. कारण इथे जे स्थानिक लोक राहतात ते गोरगरीब लोक आहेत. यांची रोजची धावपळ बघता या लोकांकडे शुल्लक पैसा असा शिल्लक नाहीये की तो कुठेतरी देऊन ते लोक पैसे देऊन पाणी घेतील. जे सोसायटी, ज्या काय मोठमोठ्या सोसायटी, त्या लोकांनी पैसे देऊन वॉलमॅनला विकत घेतल्याप्रमाणे जर का पालिका वॉलमॅनला पगार देत नसेल, त्या वॉलमॅनला आमच्याकडे पाठवा, आम्ही त्यांना पगारावरती कामाला ठेवू. पण इतर लोकांचे जे काय पगार वगैरे, जे काही इतर लोकांकडून पैसे हप्ते घेतले जातात, हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. जर का हे बंद नाही झालं तर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या ऑफिसला मोर्चा घेऊन येऊ आणि सर्व जे काही स्थानिक नागरिक आहेत ज्यांचं हक्काचं पाणी इतर सोसायटीला दिलं जात आहे त्यांना आम्ही तुमच्या दालनात बसवू. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे.